तुमचे स्वप्न मोठे आहे का? यासाठी काय करावे? मित्रांनो, तुमचे स्वप्न मोठे आहे, पण त्या स्वप्नासाठी तुम्ही तितकीच मेहनत करता का? या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यश, संघर्ष, मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास यांचं महत्त्व काय. जर तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं असेल, स्वतःचं भविष्य बदलायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच मार्ग सापडेल. हा व्हिडिओ तुमच्यात नवीन ऊर्जा निर्माण करेल. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक मोठं स्वप्न असतं. कोणाला श्रीमंत व्हायचं असतं, कोणाला मोठा अधिकारी, कोणाला स्वतःचं घर, तर कोणाला समाजात नाव कमवायचं असतं. पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, तुमचे स्वप्न जितके मोठे आहेत तितकीच मोठी मेहनत तुम्ही करता का? मित्रांनो, स्वप्न पाहणारे लाखो असतात, पण त्या स्वप्नासाठी दिवस रात्र झटणारे फार कमी असतात. आजचा हा व्हिडिओ तुमचा विचार बदलून टाकेल. जर तुम्ही मोठं यश मिळवायचं ठरवलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मोठी स्वप्ने पाहणे चुकीचे नाही. उलट स्वप्न नसलेला माणूस दिशाहीन असतो. पण फक्त स्वप्न पाहून काहीच होत नाही. उदाहरणार्थ, जर शेतकरी फक्त पिकाचं स्वप्न पाहत बसला आणि शेतीत मेहनतच केली नाही तर त्याला पीक मिळेल का? एखादा स्टुडंट 90% मार्क्सची अपेक्षा बाळगतो, पण त्याने अभ्यासच नाही केला तर यश मिळेल का? नाही ना? त्याचप्रमाणे तुम्हाला यश हवं असेल तर मेहनत करावीच लागेल. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजेच प्रयत्न करणाऱ्याला यश मिळतेच. आज सोशल मीडियामुळे जग अगदी जवळ आलं आहे. वाढत्या ज्ञानामुळे प्रत्येकाची स्वप्ने वाढत आहेत. प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे. सगळ्यांना पैसा हवा आहे. लक्झरी लाईफ हवी आहे. मोठी कार, मोठं घर, प्रसिद्धी. पण प्रश्न असा आहे, त्या स्वप्नासाठी किती जण प्रयत्नशील आहेत? किती लोक रोज स्वतःला घडवत आहेत? किती लोक रोज सकाळी लवकर उठतात? किती लोक स्वतःवर काम करतात? बहुतेक लोकांना यश हवं असतं, पण संघर्ष मात्र नको असतो. मित्रांनो, विचार करा. 1868 साली जमशेदजी टाटा याने आपल्या उद्योगाचा ध्यास घेतला नसता तर टाटा ग्रुपची कंपनी सुरू झाली असती का? आणि जर त्यांनी आपल्या प्रोजेक्टचा नियमितपणे अभ्यास करून त्याच्यावर कार्य केले नसते आणि त्यांच्यानंतर त्यांच्या फॉलोअर्सनी सातत्य ठेवून कार्य केले नसते, तर आज 150 वर्षांनंतरही टाटा ग्रुपची कंपनी टिकली असती का? आणि तिची एवढी वाढ झाली असती का? मित्रांनो, माणसाला आपल्या ध्येयाचा ध्यास लागला पाहिजे. आपले ध्येय साकार करण्यासाठी लागणारा अभ्यास, लागणारे प्रयत्न नियमितपणे केल्यास का नाही आपली स्वप्ने साकार होणार? नक्कीच होणार. मित्रांनो, यशाचं खरं गुपित टॅलेंट नाही, लक नाही, तर कन्सिस्टन्सी म्हणजेच सातत्य, नियमितपणा हे आहे. दररोज थोडं थोडं पुढे जाणं. एका दिवसात कोणी महान होत नाही. मोठं झाड सुद्धा एका दिवसात तयार होत नाही. त्याला वर्षानुवर्षे लागतात. पाणी लागतं, खत लागतं, काळजी घ्यावी लागते. तसंच आयुष्यात यश मिळवण्यासाठी सहनशीलता आणि सातत्य खूप महत्त्वाचे असते. मित्रांनो, मेहनत तुमची क्षमता वाढवते. जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीत काम करता तेव्हा तुमच्यात ताकद आणि क्षमता निर्माण होतात. उदाहरणार्थ, जसे सोने आगीत तापवल्यानंतरच चमकतं, त्याचप्रमाणे माणूस संघर्षातूनच मजबूत बनतो. उदाहरण द्यायचं झालं तर एका गावात 2 मित्र असतात. दोघांचीही स्वप्ने मोठी होती. दोघांनाही श्रीमंत व्हायचं होतं. पहिला मित्र रोज मेहनत करायचा. आपल्या ध्येयासंबंधी
नवीन गोष्टी शिकायचा. अपयश आलं तरी पुन्हा उभा राहत होता. पण दुसरा मित्र मात्र त्याच्या उलट होता. तो फक्त बोलबच्चन होता. तो फक्त म्हणायचा, एक दिवस मी मोठा होणार, एक दिवस मी श्रीमंत होणार. पण तो त्यासाठी काहीच करत नव्हता. काही वर्षांनी पहिला मित्र यशस्वी उद्योगपती झाला, पण दुसरा प्रयत्नहीन. तो तिथेच राहिला. का? कारण स्वप्ने दोघांचीही मोठी होती, पण सातत्याने मेहनत फक्त एकानेच केली होती. लक्षात ठेवा बंधू भगिनींनो, मेहनत का फल मीठा होता है. कम्फर्ट झोन हा सर्वात मोठा शत्रू. बंधू भगिनींनो, मोठी स्वप्ने आणि आरामदायी आयुष्य दोन्ही एकत्र मिळत नाहीत. जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं असेल तर कम्फर्ट झोन सोडावा लागतो. कधी झोप कमी घ्यावी लागते, तर कधी लोकांची टीका सहन करावी लागते. कधी एकटंही चालावं लागतं. पण लक्षात ठेवा, संघर्षाशिवाय यश मिळत नाही. वेळेची किंमत. यशस्वी लोक आणि सामान्य लोकांमध्ये सगळ्यात मोठा फरक कोणता? वेळेचा उपयोग. यशस्वी पुरुष वेळेचा सदुपयोग करतो, तर अयशस्वी लोक वेळ वाया घालवतात. यशस्वी लोक वेळ वाया घालवत नाहीत, तर ते प्रत्येक मिनिटाचं महत्त्व ओळखतात आणि त्याचा सदुपयोग करतात. आज अनेक लोक तासनतास मोबाईलवर रील्स पाहतात, पण स्वतःच्या स्वप्नासाठी 30 मिनिटे सुद्धा देत नाहीत. मग यश कसं मिळणार? डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहा. मित्रांनो, तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर तुम्हाला तुमचं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी म्हणजेच डिस्ट्रॅक्शन्स, उदाहरणार्थ टीव्ही, मोबाईलवरील फालतू रील्स, व्हिडिओ गेम्स, फालतूची चॅटिंग, मग ती मोबाईलवर असो की नाक्यावर रिकाम टेकड्यांबरोबर बसून केलेली असो, ह्या डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहा. तुमच्या ध्येयावर फोकस करा, कारण फोकस नसलेला माणूस कधीच मोठं यश मिळवू शकत नाही. जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलायचं असेल तर तुमच्या सवयी बदलाव्या लागतील. अपयशाला घाबरू नका. मित्रांनो, मोठं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधीतरी अपयश येतच. पण अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश म्हणजे शिकण्याची संधी असते. लहान मूल चालायला शिकताना किती वेळा पडतं, पण ते पुन्हा उठतं. म्हणूनच एक दिवस ते चालायला लागतं. जर ते पहिल्यांदा पडल्यावर थांबलं असतं तर ते कधीच चालू शकलं नसतं. मुंगी भिंतीवर चढताना अनेकदा पडते, पण चढणे सोडत नाही. मित्रांनो, प्रयत्न थांबवू नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे विसरू नका. अपयशांना घाबरू नका. सकाळ बदलली तर आयुष्य बदलतं. लवकर उठण्याची सवय लावा. सकाळची वेळ ही सर्वात शक्तिशाली, उत्साहवर्धक वेळ असते. त्यावेळेत अभ्यास करा, व्यायाम करा, ध्येय लिहा, प्लॅनिंग करा. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली, सकारात्मक करा. लक्षात ठेवा, वेल बिगन इज हाफ डन. कार्याची चांगली सुरुवात म्हणजेच कार्य अर्धे अधिक पूर्ण झाल्यासारखीच असते. स्वतःवर पक्का विश्वास ठेवा. मित्रांनो, तुमच्या ध्येयासाठी झगडताना लोक तुमच्यावर शंका घेतील, तुमच्यावर हसतील, तुम्हाला टोमणं मारतील, तुम्हाला कमी लेखतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला स्वतःवर पक्का विश्वास असेल तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही. मेहनतीची सवय लावा. बंधू भगिनींनो, ध्येय साकार करण्यासाठी मेहनत एक दिवसाची पुरत नसते. ती सातत्याने करत राहावी लागते. ती डिसिप्लिनने करावी लागते. ती रोजची सवय असते. ज्या दिवशी तुम्ही निराश होता त्या दिवशी तुमची डिसिप्लिनच कामाला येते. म्हणून स्वतःला शिस्त लावा, मेहनतीची सवय लावा.
रोज स्वतःला इम्प्रूव्ह करा. बंधू भगिनींनो, जर यश हवे असेल तर स्वतःला इम्प्रूव्ह करा. कालपेक्षा आज चांगले बना. कालची चूक आज सुधारायला शिका. त्यातून नवीन धडा घ्या. दररोज नवीन काहीतरी शिका. तुमच्या क्षेत्राविषयी बुक्स वाचा, ज्ञान वाढवा, चांगल्याच लोकांसोबत राहा. कारण तुमच्या आसपासचं पर्यावरण तुमचं भविष्य ठरवतं. आळशी लोकांत उठबस कराल तर तुम्हीही त्यांच्यासारखेच आळशी बनाल. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जसे व्हावेसे वाटते तशीच तुमची मित्रमंडळी असली पाहिजे. मित्रांनो, स्वप्न पूर्ण करायचं असेल तर स्पष्ट ध्येय ठेवा. त्या ध्येयासाठी प्रयत्नशील राहा. रात्रंदिवस त्यावर काम करत राहा. वेळेची किंमत ओळखा. ध्येय वेळ्यासाठी प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायला शिका. तुमच्या कार्यात सातत्य ठेवा. तुम्हाला येणाऱ्या अपयशातून शिका. अपयशाला घाबरून पळून जाऊ नका. ध्येय किंवा त्यासाठीचे प्रयत्न सोडू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तो पक्का ठेवा. मला हे जमणारच, मी हे करू शकतो, असा स्वतःविषयी विश्वास बाळगा. ध्येयासाठी रोज मेहनत करा. नक्कीच ध्येय साकार होईल. मित्रांनो, एक दिवस असा येईल जेव्हा तुमची मेहनत तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल जिथे पोहोचण्याचं आज तुम्ही फक्त स्वप्न पाहत आहात. पण त्यासाठी आज झोपेचा त्याग करावा लागेल, आळस सोडावा लागेल आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल. लक्षात ठेवा, मोठी स्वप्ने पाहणं सोपं आहे, पण त्या स्वप्नासाठी मोठी मेहनत करणारेच इतिहास घडवतात. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला तर कमेंटमध्ये लिहा आय विल डू आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या कुणाचे या व्हिडिओमुळे भले होईल तर त्याला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.